आपण बघितलं तर बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत, मग कोणाचे घरगुती वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील, बऱ्याच वेळेला आपल्याला असं बघायला मिळते की या कार्यक्रमांच्या वेळेमध्ये जे आहे ती म्हणजे सर्वात मोठी जी तफावत आहे ती आपल्याला बघायला मिळते. कार्यक्रमाचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगच्या कित्येक पुढे म्हणजे आपण जर जवळजवळ बघितलं तर 2 तास, 3 तास, 4 तास असा जो नाहक वेळ आहे तो बरीच सारी मंडळी त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणून जो समाज आहे ज्यानं चांगल्या प्रकारे धम्मदीक्षा घेतली आहे किंवा चांगले वेल क्वालिफाईड लोक आहेत किंवा आपण जर बघितलं तर आज जो हा समाज आहे तो पहिल्यासारखा अडाणी नाही राहिलेला आहे. आपण जर बघितलं तर घराघरामध्ये किमान एक तरी जो पदवीधर आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि या समाजामध्ये मग ते लग्न असो, साक्षगंध विधी असो किंवा पुण्यानुमोदन कार्यक्रम असो किंवा आपण बघितलं तर गृहप्रवेश असो किंवा आपण बघितलं तर नामकरण विधी असो, अशा प्रकारचे जे बरेच सारे कार्यक्रम आहेत किंवा आपण जयंतीचं बघू किंवा आपण जर बघितलं तर या कार्यक्रमांमध्ये जे वेळेचं बंधन आहे ते कुठेतरी आपल्याला त्याचं पालन होताना कुठेही दिसत नाही. बरीच सारी मंडळी आहे ज्यावेळी आपण अशा प्रकारे त्यांच्याशी चर्चा करू त्यावेळी ते असं म्हणतात की हा जो कार्यक्रम आहे तो एकदाच येणार आहे, पुन्हा येणार आहे का, अशा प्रकारची काही व्यक्तींची उत्तरं असतात. काही लोक म्हणतात की अजून आमचे पाहुणे यायचे आहेत, काही लोक म्हणतात की ते आत्ता निघालेले आहेत किंवा काही लोक म्हणतात की लेट झालं तर काय होईल. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत लोकांचे, अशा प्रकारची जी उत्तरं आहेत ती मनाला कुठेतरी आपण जर बघितलं तर वेगळ्या वळणावर घेऊन जातात. ज्या बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा आपल्यापर्यंत हा अभ्यास पोचवला, ज्या बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा हा जो रथ आहे तो तुमच्या आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि जी लोक अशा प्रकारचा बुद्धिझम फॉलो करतात, अशा प्रकारच्या बौद्ध धर्माचं पालन करतात किंवा अशा प्रकारच्या बौद्ध धर्माला फॉलो करतात, अशा प्रकारच्या लोकांचं हे जे वर्तन आहे ते कुठेतरी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा जो न्यूनगंड आहे तो तयार करण्यास मदत होते की काय असं आपल्याला दिसतं. स्वतः आपण जर बघितलं तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा संपूर्ण विश्वाचा जो आदर्श आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना आपण आपल्या जीवनामध्ये अनन्य असं महत्त्व देत असतो. त्यांच्या प्रत्येक ज्या विचारावरती चालण्याचं आपण जे आहे ती वाटचाल करत असतो. आणि जे लोक बाबासाहेबांना म्हणतात, जे लोक बुद्धांचा धम्म आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजतात, त्या लोकांना त्यांच्या या कार्यक्रमांमध्ये जर का वेळेचं बंधन किंवा वेळेंची जर का तत्त्व पाळता येत नसेल तर फार मोठी जी तफावत आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सांगण्याचं कारण असं आहे की या कार्यक्रमांच्या माध्यमातून इतर सारे जे लोक आहेत ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. पण आपण जर बघितलं तर भरपूर सारं मोठं आर्थिक नियोजन किंवा आपण जर बघितलं तर भरपूर सारा खर्च किंवा आपण जर बघितलं तर खूप सारा चांगल्या पद्धतीचे हे कार्यक्रम आपण करतो. पण ते वेळेमध्ये चालू न झाल्यामुळे इतर लोक जे आहेत ते त्याला नाव ठेवतात किंवा इतर लोक जे आहेत तो कार्यक्रम चालू व्हायच्या आधीच त्या ठिकाणावरून निघून जातात. आणि म्हणून आपली ही जी संस्कृती आहे, आपले हे जे कार्यक्रम आहेत ते अतिशय चांगले आहेत किंवा आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे किंवा आपण जर बघितलं तर सायंटिफिकरित्या हे जे कार्यक्रम आहे ते आपण पार पाडत असतो. फक्त एकच आहे की हे जे कार्यक्रम आहेत ते आपण कुठेतरी वेळेवर चालू करत नाही आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं याच्यामध्ये असणारा जो सायंटिफिकपणा आहे, याच्यामध्ये असणारा अंधश्रद्धेला कुठेही नसणारा जो थारा आहे तो जनमानसापर्यंत जर पोचवायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने या वेळेचं जे बंधन आहे ते आपल्याला पाळावं लागेल. बऱ्याच साऱ्या ठिकाणी लोक असं म्हणतात की कार्यक्रम आपलाच आहे ना, मग आपणच चालू करू, कधीही चालू करू, लोक येऊ द्या, अशा प्रकारचा वेळ पुढे पुढे जात असतो. मला त्या लोकांना सांगायचं आहे की कार्यक्रम तुम्ही कधीही घ्या. जसं की इतर धर्मांमध्ये
आपण जर बघितलं तर एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी ते मुहूर्त ठरवतात. पण तशा प्रकारचा मुहूर्त बौद्ध संस्कृतीमध्ये कुठेच नाही. आपण एक अंदाज देत असतो की 10:30च्या आसपास, 11च्या आसपास किंवा एक टायमिंग दिल्यानंतर त्याच्या आजूबाजूला जो आहे किंवा त्याच्या 10 मिनटे आधी 15 मिनटे नंतर अशा आसपासमध्ये हा जो कार्यक्रम आहे तो आपण वेळेवरती चालू करत असतो. बऱ्याच साऱ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जो मुहूर्त आहे तो ते लोक पाळताना आपल्याला दिसतात. या मुहूर्तांच्या माध्यमातून टायमिंगचं जे महत्त्व आहे ते अतिशय काटेकोरपणे पाळताना दिसतं. आणि म्हणून जर का काही लोक असं म्हणत असतील की टायमिंगचं कशाला किंवा टायमिंगच का किंवा टायमिंगवरतीच का मग आपण मुहूर्त पाळतो का, तर मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे, जर का एखाद्या गोष्टीला आपण टायमिंग दिलं नाही किंवा टायमिंगवरती चालू केलं नाही तर तो कार्यक्रम टायमिंग न देता तुम्ही कधी दिवसभर चालू करा, लोक येऊन दिवसभर बसून जातील, लोक सकाळी येऊन तुमच्या कार्यक्रमामध्ये वाढ बघत असतील, हे अशोभनीय आहे. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण जर का वेळेचं बंधन ठेवलं किंवा वेळेवरती जर का कार्यक्रम चालू केले तर खऱ्या अर्थानं आपलं जे चांगलं आहे ते आपण इतरांपर्यंत पोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत करू. आणि आपण जर बघितलं तर स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, मग ते भारतीय संविधान असेल, बुद्ध आणि कार्ल मार्क्स असेल, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट असेल किंवा बाबासाहेबांची अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत, या संपूर्ण पुस्तकांसाठी, या संपूर्ण विचारांसाठी बाबासाहेब प्रत्यक्षात त्यांच्या या वेळेचं जे आहे ते नियोजन करायचे. आणि त्या प्रत्येक नियोजनाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आजचा जो आधुनिक भारत आहे तो घडवण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर का आपण बघितलं तर बौद्ध संस्कृतीमध्ये जे जे लोक बुद्धांचा विचार जवळून वाचत होते, बुद्धांच्या भिक्खू संघात सामील होते, बुद्धांच्या जवळ जात होते, ते राजे असतील, ते उपासक असतील किंवा त्या व्यक्ती असतील, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या वेळेचं जे आहे ते अतिशय काटेकोरपणे पालन केलेलं आहे. आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये आपण जर का बघितलं तरी बौद्ध संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. आणि तशाच प्रकारची जर का संस्कृती आपल्याला भारतामध्ये मित्रांनो आणायची असेल, ती इतरांपर्यंत पोचवायची असेल तर कुठेतरी या वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो या कार्यक्रमांचं जे वेळेचं तारतम्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाळावं लागेल. बऱ्याच ठिकाणी लग्नांमध्ये असं बघायला मिळतं की मुलगा आला नाही आहे, मुलगी आली नाही आहे. अशा प्रकारची जी कारणं आहेत ती अतिशय आपली जी मानसिकता आहे ती कशा पद्धतीची आहे हे दाखवण्याचं आपण काम करत असतो. आणि म्हणून जर का मुलगा लवकर आला असेल, मुलगी लवकर आला असेल किंवा त्या कार्यक्रमाच्या घरातली लोकं जरी लवकर आले असेल तरी देखील आपण तो जो कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी चालू केला पाहिजे. आणि म्हणून बरेच सारे जे लोक आहेत, बरेच साऱ्या ठिकाणी पाहायला मिळतं की कार्यक्रमाचं जे स्वरूप असतं, जो खर्च असतो अफाट असतो, पण तो वेळेवरती चालू न केल्यामुळे त्या केलेल्या अफाट साऱ्या खर्चाला किंवा त्या केलेल्या अफाट साऱ्या शोभे वस्तूंना किंवा आपण बघितलं ते मंडप किंवा तो खर्च या गोष्टींना शेवटी लोक कुठेतरी नावं ठेवून जातात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जर का बाबासाहेबांचे उपासक असू, त्यांचे आपण जर का अनुयायी असू, बुद्धांचे जर का आपण अनुयायी असू किंवा उपासक असू किंवा आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आपण जर का बाबासाहेबांना किंवा बुद्धांना आदर्श मानत असू तर यांचा जो प्रॅक्टिकली विचार आहे किंवा खऱ्या अर्थानं वेळेचं जे महत्त्व आहे ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो काटेकोरपणे पाळावं लागेल. कारण ज्या ज्या व्यक्ती वेळेला महत्त्व देतात, ज्या ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं नियोजन करतात त्या व्यक्ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती मित्रांनो यशस्वी होत असतात. आणि म्हणून याच निमित्तानं मला हा तुमच्याशी संवाद साधायचा होता. यामधून खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःहून या गोष्टींमध्ये पुढाकार घ्याल आणि वेळेवरती, वेळेच्या आसपास हा जो कार्यक्रम आहे तो चालू कराल. आणि वेळेचं जे महत्त्व आहे, वेळेचं जे तत्त्व आहे, वेळेशिवाय जीवनाला कुठेच अर्थ नाही आहे. जी लोक वेळेला साधर्म्य देतात, जी व्यक्ती वेळेला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजतात,
त्या व्यक्ती ज्या आहेत त्या जीवनामध्ये सक्सेस चा जो पासवर्ड आहे तो यशस्वी करतात. आणि म्हणून मित्रांनो, कोणालाही वैयक्तिक दुखवण्याचा यामध्ये माझा हेतू नव्हता. ज्या बाबासाहेबांना आपण आदर्श मानतो, ज्या बुद्धांचा धम्म आपण स्वीकारलेला आहे, तो जर स्वीकारला नसाल तर कृपया धम्मदीक्षा घ्या. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला वेळेचे जे महत्त्व आहे किंवा त्या धम्माचा जीवनामध्ये कशाप्रकारे उपयोग होतो किंवा धम्म आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या धम्मदीक्षा घेतल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं. सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांचे